गेल्या 2 दिवसाच्या आधी महाराष्ट्रात काँग्रेसने संजीवनी देण्यासाठी माननीय श्री हर्षवर्धनजी सपकाळ यांची महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्षपदी निवड केली। आज तुम्हाला मी सांगू इच्छितो की हर्षवर्धनजी सपकाळ यांचं पहिलं भाषण महाराष्ट्रातल्या युवकांना प्रेरणादायी आहे। कारण की आजपर्यंत जे काँग्रेसचे नेते झाले त्यांनी काँग्रेसची धुरा सांभाळली, पण आपल्या महाराष्ट्रात काँग्रेसची झालेला पराभव लक्षात घेता पुन्हा एक वेळा काँग्रेसला संजीवनी देण्यासाठी हर्षवर्धनजी सपकाळ यांनी जे भाषण केलं त्या भाषणाचा परिणाम म्हणून एक नवीन लाट तयार झालेली आहे। आणि मला तरी असं वाटते, मी एक पत्रकार म्हणून, एक सुज्ञ नागरिक म्हणून या गोष्टीकडे एक नवीन वाटचाल या दिशेनं पाहत असून महाराष्ट्रातील राजकारण नवी दिशा घेणार असं मला वाटते। हर्षवर्धनजी सपकाळ यांनी सर्वात पहिल्यांदा भगतसिंगाचा शेर मारला आणि भगतसिंगाचे शब्द काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांच्या तोंडात येत नव्हते, परंतु भगतसिंग म्हणजे युवकांचं प्रेरणास्थान। गेल्या स्वातंत्र्याच्या आधी काँग्रेसमध्ये मवाळ आणि जहाल 2 गट होती। त्यामध्ये जहाल आणि जहालांचं होतं भगतसिंग आणि गांधीवाद होता तो मवाळ होता। परंतु ह्या दोन्ही विचारधारेचे लोक एकत्र येऊन आपला देश घडवण्याचा प्रयत्न केला। हाच भगतसिंगाचे विचार आणि गांधीचे विचार एकत्र येऊन माननीय हर्षवर्धनजी सपकाळ महाराष्ट्राला नवी दिशा देईल अशी शुभेच्छा देतो। आणि आपल्या सगळ्यांकडून शुभेच्छा आणि आपल्या महाराष्ट्राचं कल्याण हो आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेस वाढणार याची मी ग्वाही देतो। धन्यवाद।